सर्वप्रथम या ठिकाणी व्यक्तिशः माझ्या आणि शिवेंद्रराजेंच्या वतीने त्याचबरोबर सर्व व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवरांच्या वतीने आणि समोर बसलेले आपण सर्व लोकशाहीतल्या राजांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करतो। आज या ठिकाणी आपल्या सातारा जावळी मतदारसंघाच्या सांगता सभा म्हणणार नाही, पण विजय सभेला उपस्थित असलेले आपण सर्व महायुतीचे ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व पदाधिकारी, सर्व आपण ज्येष्ठ मंडळी, माता भगिनी आणि तरुण मित्रांनो, आणि या ठिकाणी आवर्जून व्यासपीठावरती उपस्थित असलेले माझे मित्र धैर्यशील दादा असतील, चंद्रकांत भाऊ असतील, माणिकराव सोनवलकर असतील, अशोक बापू, मधुकर जाधव, युवराज कांबळे, सुनील तात्या काटकर, डी.जी. बनकर, निलेश मोरे, राजेंद्र लवंगारे, दत्ताजी थोरात, सुवर्णाताई, भाई वांगडे, त्याचबरोबर सचिन मोहिते, वसंतराव भाऊ, कांचनताई, सिद्धिताई, आशाताई, किशोर गोडबोले आणि असंख्य संपूर्ण मान्यवर। मला माफ करा जर माझ्याकडून अनावधानाने जर कोणाचं नाव जर राहिलं असेल, पण आज या ठिकाणी आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिले। आपण एक समजून घेतलं पाहिजे की सातारा ही मराठ्यांची राजधानी, आणि त्याचबरोबर ह्या सातारा जिल्ह्याच्या भूमीत अनेक चळवळी जन्माला आल्या। स्वातंत्र्याची असेल, सत्यशोधक असेल, महिलांच्या शिक्षणाची असेल, आणि पत्री सरकार असेल, आणि त्याचबरोबर ह्या ठिकाणी जो वारसा मला आणि शिवेंद्रराजेंना लाभला आहे, या घराण्याचा वारसा जो लाभला आहे, आम्ही दोघं आम्हाला धन्य समजतो की कदाचित मागच्या जन्मी आमच्या दोघांकडनं थोडंसं जास्त किंचित जास्त पुण्य काम झालं असावं, म्हणून एवढ्या मोठ्या घराण्यात जन्माला यायला आमचं नशीब आम्हाला मिळालं। पण मात्र या घराण्याचा वारसा सांगत असताना, या घराण्याचा इतिहास आणि या घराण्याचा वसा पुढे नेत असताना मी असेल किंवा शिवेंद्रराजे असेल, आम्ही दोघांनी एकच विचार केला, आणि तो म्हणजे सर्वसामान्य लोक म्हणजे आपण सर्व मतदार बंधू भगिनी, आपण जो आम्हाला आशीर्वाद दिला त्यामुळेच आम्ही खासदार आणि शिवेंद्रराजे आमदार आहेत, हे विनम्रपणे आम्हाला या ठिकाणी सांगावंसं वाटतं। हे का सांगण्याची पद्धत आहे, कारण की आपण ठिकठिकाणी पाहतो की एकदा निवडून गेल्यानंतर अनेक ठिकाणी, आता खास करून महाविकास आघाडीच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं काही नाही, कारण ही लोक यांनी कुठलं कार्य केलं नाही, किंबहुना केवळ सत्ता हासिल करण्याकरता ही यांचे विचार वेगळे आहेत, आणि त्यामुळे सत्ता हस्तगत करण्याकरता जी कधी त्यांना होणार नाही ते एकत्र आलेले आहेत। या उलट महायुतीचं जर आपण संपूर्ण महायुती म्हणजे एकत्र आली ती विचाराने आली, विचार आहे म्हणजे लोकहिताचा विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचं लोककल्याणकारी विचार जोपासण्याकरता, ते अंमलात आणण्याकरता, आचरणात आणण्याकरता संपूर्ण गेल्या 10 वर्षाच्या कालावधीत केंद्र शासनामधनं मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली आणि ह्या संपूर्ण आपल्या राज्यात मग एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, यांच्या आणि मित्रपक्ष असतील, रामदासजी आठवले असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक योजना, मग महिलांच्या बाबतीतल्या योजना असतील, शेतकऱ्यांच्या बाबतीतल्या असतील, तरुणांच्या बाबतीतल्या असतील,
अनेक योजना ह्या अगोदर ज्यांनी जवळपास 60 वर्ष म्हणजे थोडा कालावधी नाही, 7 तप झाले. स्वातंत्र्य नंतरचा काळ बघितला तर केंद्रात आणि या संपूर्ण देशातल्या प्रत्येक राज्यात काँग्रेसची राजवट होती. पण मात्र त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर त्यांनी कुठल्याही प्रकारचे ह्या योजना खरं तर त्या काळात राबवल्या गेल्या पाहिजे होत्या. पण का राबवल्या गेल्या नाही? कारण की कुठली योजना राबवत असताना मनापासून अंतःकरणातनं लोकांच्याबद्दल आदरभाव पाहिजे, लोकांच्याबद्दल कळवळा पाहिजे, हा त्यांच्याकडे नसल्यामुळं या योजना राबवल्या गेल्या नाही. आणि मग जे लोक, मग एकनाथजी शिंदे असतील, त्याचबरोबर अजितदादा असतील, मग त्याचबरोबर जे प्रगतीच्या मार्गाने महायुतीच्या बरोबर आले त्या लोकांना कालच ज्येष्ठ, संपूर्ण ज्येष्ठ म्हणजे वयाने ज्येष्ठ असलेले पवारसाहेब यांनी उद्गार काढले की गद्दार म्हणून. गद्दारी कशामुळं आणि गद्दारी केली म्हणजे काय केलं नेमकं? आज ज्या लोकांनी आपल्याला आशीर्वाद दिले, या सर्व लोकांच्या प्रती त्यांच्यापर्यंत विकास कामं न्यायचं असेल तर महायुतीशिवाय पर्याय नाही, म्हणून त्यांनी मार्ग बदलला. या उलट मला त्यांना प्रश्न विचारावासा वाटतो की या अगोदर 60 वर्षाच्या कालावधीमध्ये हे सगळं घडलं असतं तर आज ही परिस्थिती नसती. पण ते घडलं नाही आणि महायुतीचं शासन यावं म्हणून लोकांची इच्छा होती, म्हणून परिवर्तन घडलं. आणि त्यामुळं 60 वर्ष भूलथापा ज्यांनी मारल्या आणि त्यांची खून पण काय मिळाली? तुतारी म्हणजे फक्त अफवा पसरवण्याची तुतारी, भूलथापा मारण्याची तुतारी. आणि त्या तुतारीच्या माध्यमातून आज सुद्धा ठिकठिकाणी या संपूर्ण महाराष्ट्रावर जाऊन आम्ही हे केलं ते केलं, जे केलं नाही ते सांगण्याचा प्रयत्न करतात. शिवेंद्रराजेंच्या विरोधात जे उभे आहेत, नाव मला आठवत नाही, पण जे असतील ते, त्यांना पण चिन्ह काय मिळाले? मशाल. वा, चांगले. आता ते मशाल घेऊन काय करतात ते आपल्याला माहिती आहे. उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंनी ह्या मतदारसंघात जेवढे कामं केले ते असं शोधत फिरतात किती एवढे कामं झाले. पण आता वेळ गेलेली आहे, विड्रॉलची तारीख संपलेली आहे. त्यामुळं तुम्ही निश्चिंत राहा शिवेंद्रराजे, त्या समोरच्या जो कोण असेल त्याचं डिपॉझिट 1,01% जप्त झाल्याशिवाय राहणार नाही. या उलट एकतर काय करायचं नाही. अमोल कोल्हे सारखा एक खासदार आहे, पण बोलायची पद्धत नाही. एक तर स्वतः काय करायचं नाही. महिलांच्या बाबतीत त्यांनी मला वाटतं पुसेसावळी ना, दादांच्या गावातच तिथं सभा झाली, त्या ठिकाणी उद्गार काय काढावे? महायुतीला लागली कडकी म्हणून आणली योजना बहीण माझी लाडकी. अरे लाज वाटायला पाहिजे, लाज वाटायला पाहिजे. एक तर स्वतः करायचं नाही, महिलांच्या संदर्भात कुठलं ध्येय धोरण चांगल्या पद्धतीने राबवायचं नाही, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा नाही, त्याचबरोबर तरुणांच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा नाही, उद्योगांच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा नाही. आणि मग नुसतं स्वतःचं नाकर्तेपणा दडवण्याकरता आता काय बोलायचं, लोकांसमोर गेल्यानंतर काहीतरी बोललं पाहिजे. ह्यामुळं नुसतं हे चुकीचं आहे, हे वाईट आहे, हे नाही. पण त्यांचा ते 5 कलमी त्यांनी जे काय जो जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे हे आम्ही करू. पण आपण त्यांचा जो जाहीरनामा बघितला तर हे संपूर्ण ज्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात नमूद केलं आहे हे महायुतीने ह्या अगोदरच सर्व ह्या योजना मार्गी लावल्या आहेत. ह्या आवर्जून या ठिकाणी मला सांगावं असं वाटतंय. आणि निश्चितपणे आम्ही दोघंही तुम्हाला सर्वांना, लोकशाहीतले आपण सर्व जे राजे आहेत, तुम्हाला केंद्रबिंदू मानून कधीही तुमचं वरती अन्याय होऊन देणार नाही. तुमचं हित जोपासणार, जास्तीत जास्त विकास कामं तुमच्यापर्यंत आम्ही पोचवणार. आणि आपल्याला माहीत आहे की या ठिकाणी तो पिक्चर लागला होता ना पुष्पा, तर मी तर आहेच,
पण आता शिवेंद्रराजेंनी मला मागं पाडलं, कारण की ती माझ्याकडे ते नाही आहे. त्यामुळं ते काय डायलॉग काय होता, कभी झुकेगा नाही. तसं आम्ही दोघंही कोणा अन्यायाच्या पुढं तुमच्यावर अन्याय होत असं काही झुकणार नाही. तुम्हाला केंद्र बिंदू मानून तुम्हाला जोपासण्याचं काम करणार. आणि मला खात्री आहे ज्या प्रकारे शिवेंद्रराजेंचा झंझावात आहे तो झंझावात मोठ्या प्रमाणात असाच चालत राहावा. जास्तीत जास्त मताधिक्याने आपण त्यांना निवडून द्यावं आणि केलेल्या कामाची त्यांना पोचपाती आपण द्यावी. आणि बाकीचं जे उरलेलं जे असे बाकीचं उरलेलं पण आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. ती जबाबदारी कशी पार पाडायची ती माझ्यावर सोपवा एवढं आश्वासन या ठिकाणी देतो. दुसरं म्हणजे आज या ठिकाणी आपण सर्वजणात वेळ बराच झाला त्यामुळे जास्त वेळ घेणार नाही. प्रत्येक वेळेस आपण ऐकतो फतवा. आता एकच फतवा की शिवेंद्रराजेंना मोठ्या मताधिक्याने विधानसभेत पाठवा. आणि का नाही होतकरू आहे संपूर्ण सगळीकडं मनापासून अंतःकरणातनं लोकांच्या हृदयात आता तरी स्थान निर्माण केलं. आणि जास्तीत जास्त संपूर्ण माझ्या आणि खास करून त्यांच्या हातून जास्तीत जास्त लोकांची सेवा आमच्या हातून घडावी एवढंच या ठिकाणी आमच्या दोघांची इच्छा आहे. आमचा दुसरा कुठलाही म्हणजे की बाबा निवडून आले ह्या करता यायचं त्या करता यायचं असं नाही आहे. निवडून एवढा करता यायचं आहे की तुमची सगळ्यांची सेवा करायची आम्हाला संधी मिळावी एवढ्या करता. आणि ज्या वेळेस पद असतं त्यावेळेस ती कामं जास्तीत जास्त विकासाची कामं तुमची कुठे अडीअडचणी असतील ते सोडवण्याकरता त्याच्यात मोठ्या प्रमाणावरती त्याचा उपयोग होतो. आणि फार मी बोलत नाही पण खरोखर चांगल्या मोठ्या मताधिक्याने माझं तर मत आहे. मागच्या वेळेस शिवेंद्रराजे 2 क्रमांकांनी आले त्यावेळेस मला वाटतं 1 क्रमांकाला अशोक चव्हाण होते, 2 नंबरला शिवेंद्रराजे आणि 3 नंबरला मला वाटतं अजितदादा होते. यावेळेस 2 NB ना ओनली 1 नंबर मताने आले पाहिजे बस. एवढं वर्षी हे गाठ बांधा खूनगाठ बांधा ती तुम्ही बांधलेली आहे. आजची सभा पाहून खऱ्या अर्थाने ज्याला आपण म्हणतो ना डोळ्याचं पारणं फिटलं अशी सभा आहे. आणि आपण सर्व माझ्या आणि खास करून शिवेंद्रराजे आणि आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी आलात. आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी आल्याबद्दल आपल्यामुळं ह्या सभेला शोभा आली हे विनंतीपूर्वक मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. असंच आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आपलं प्रेम आपलं पाठबळ आमच्या दोघांच्या पाठी राहू द्या जेणेकरून आपल्याला एक ऊर्जा मिळते जास्तीत जास्त तुमची काम करण्याची संधी मिळते. एवढंच या प्रसंगी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. नाही आता कॉलर मी नाही आता काला त्यांनी उडवायची आता त्यांना आता शिकवणी माझ्याकडे लावला पाहिजे. ही मायासाठी नाही त्यांच्यासाठी आहे. आणि त्यांची कायमस्वरूपी कॉलर ताट ठेवली ठेवण्याचं काम तुम्ही लोकांनी करायचं एवढं ह्या प्रसंगी आवर्जून कळकळीची हात जोडून विनंती करतोय आणि थांबतो. धन्यवाद. शिवेंद्र बाबा आणि उदयनराजे